न खवा न मावा न सुखा मेवा, तरीसुद्धा आपला हलवा एकदम क्रीमी असा तयार झालेला आहे। हा पपईचा हलवा तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला कच्च्या पपईचा हलवा करायचा आहे, जो खूप टेस्टी हेल्दी सुद्धा असतो। इतर हलव्यांपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचा हा हलवा खूप असा टेस्टी लागतो आणि पपई एक फ्रूट असल्यामुळे आपण त्याला उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकतो। लगेच सुरुवात करू आपण हेल्दी टेस्टी असा हलवा बनवायची। कच्च्या पपईचा हलवा करण्यासाठी इथे मी 400 ग्रॅम कच्ची पपई घेतलेली आहे। बघा, एकदम छान अशी फ्रेश पपई आहे। तर आता या पपईला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर हे जे बियांचा भाग असतो ना, आतमध्ये बिया असतात, या पपईला बिया नाही आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला हा भाग असा काढून टाकायचा आहे। हा भाग खूप असा कडवट असतो, तर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने हे असं काढून टाकायचं। पूर्ण हा पार्ट तो जास्त खूप कडू असतो आणि मागची सुद्धा पार्ट ही काढून घ्यायची आहे। पपईची जो हिरवा भाग असतो तो सुद्धा असा काढून घ्यायचा आपण असा व्यवस्थित असा। पपई बघा व्यवस्थित दोघं बाजूकडून साफ करून घेतलेली आहे। अजिबात असा हिरवा पार्ट मागच्या बाजूला राहू द्यायचा नाही, थोडा सुद्धा राहिला ना तर कडू लागतो मग हलवा। आता आपल्याला ही पपई स्वच्छ अशी धुवून काढायची आहे, कारण तिला चीक असा लागलेला असतो पांढरा पांढरा दूध सारखा, तर तो पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे। पपई आपण स्वच्छ धुवून घेतली, आता तिला आपल्याला किसून घ्यायचं आहे। त्यासाठी अशी एखादी किसणी घ्यायची आहे। आपल्याला जास्त जाड छिद्र्याची पण नको आहे आणि जास्त बारीक छिद्र्याची पण नको आहे, अशी मध्यम अशी आकाराची आपण किसणी घ्यायची आणि त्याच्याने आपण ही पपई किसून घ्यायची आहे। पपई बघा आपली इथे किसून झालेली आहे। या पद्धतीने मी पूर्ण पपई किसून घेतली। तर मी इथे आता हलवा करण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर, तर तो छान असा तापून गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 चम्मच साजूक तूप घालणार आहे। तूप घातल्यानंतर मी इथे ही किसून घेतलेली पपई घालून घेणार आहे। आता पपईला आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, खाली लागू न देता। तर आता 3-4 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे या किसला। तर बघा 3-4 मिनिट व्यवस्थित असा मी हा किस परतवून घेतलेला आहे आणि पूर्णपणे मीडियम गॅसवर किस परतवायचा आहे, त्याच्यामुळे छान असा मऊ सुद्धा होतो तो। आता या परतवलेल्या किसमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। तर मी इथे 1 कप दूध घेतलेला आहे, मलाई सकट आहे हे, ते टाकून घेत आहे। तर साई सकट मी इथे दूध घातलेलं आहे, कारण मी याच्यामध्ये खवा मावा असं काही घालणार नाहीये, त्याच्यामुळे मी इथे मलाई घातलेली आहे। मलाई घातल्यामुळे हलवा छान असा क्रीमी बनतो। तर आपल्या घरामध्ये कसं खवा मावा असं वेळेवर राहत नाही, आपल्याला जेव्हा करायचं राहतो मग बाहेरून आणा, त्याच्यापेक्षा मलाई कशी आपल्या घरात नेहमी असते, त्याच्यामुळे मी इथे मलाईच घातलेली आहे। दूध आणि साय घालून व्यवस्थित असं परतवून घेतलं। तर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं 5-6 मिनिटासाठी। झाकण ठेवल्यानंतर मध्ये 1-2 वेळा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। 6-7 मिनिट झालेली आहेत, झाकण उघडून बघू आता। मध्ये सुद्धा मी 2 वेळा झाकण उघडून आणि मिक्स करून घेतलं होतं सर्व हे किस। तर आता चेक केल्यानंतर पाहिजे तसं मऊ वाटत नाहीये मला, थोडंसं अजून असं शिजायला पाहिजे हे पपईचं किस। तर मी अजून 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे। तर परत मी 1-3 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलेलं होतं। तर आता व्यवस्थित असा आपला किस शिजून गेलेला आहे। तर पाहिजे तसा व्यवस्थित असा किस आपला शिजून गेलेला आहे पपईचा।
तर मी आता इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर 150 ग्रॅम पर्यंत आहे. मी इथे 1 वाटी भरून साखर घातलेली आहे. तुम्हाला जर कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. मी जर गोड कमी खात असाल तर कमी घाला साखर. तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. साखर लगेच अशी वितळायला लागलेली आहे. पूर्णपणे साखर आपली वितळून गेलेली आहे. तर आता आपल्याला हे साखरचं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे. तर मी आता याच्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे. 2 मिनिटांनंतर बघा झाकण उघडून पाहिलं. बघा थोडंसं अजून पाणी शिल्लक आहे. तर थोडंसं पाणी शिल्लक आहे. तर आता आपल्याला झाकण न ठेवताच याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा बऱ्यापैकी हलव्यामधलं पाणी जे आहे साखरेचं ते आटत आलेलं आहे आणि खूप छान असा आपला हलवा तयार होत आहे. तर आता मी याच्यामध्ये वेलचीची पूड तयार करून घेतलेली आहे ती घालणार आहे. साखरमध्ये वेलची बारीक करून घेतलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. वेलची घातल्यामुळे खूप छान असा सुगंध येत आहे हलव्याचा. आणि बघा व्यवस्थित असा आपला हलवा तयार झालेला आहे. एकदम लसलशीत असा हलवा आहे, क्रीमी एकदम, आणि एकदम छान असा रंग आलेला आहे हलव्याला. आणि 10 ते 12 मिनिटांनंतर बघा आपला हलवा किती छान असा झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करून दिला. तर चला आता गरम गरम हलवा खायला घेऊ. तर बघा तयार आहे आपला लसलशीत असा मस्त पपईचा हलवा. एकदम छान असा एकजीव असा झालेला आहे. तर असा पपईचा हलवा तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघा आणि खा. तुम्हाला ही पपई हलव्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.